पाहणी करायला आलेला आहोत. 17 वर्ष झाले राज्यामध्ये, खरं तर या कालावधीमध्ये बरेचसे प्रकल्प पूर्ण झाले, प्रत्यक्षात त्याच्यावरून वाहतूक सुरू झाली. या रस्त्याला नेमकी काय अडचण आहे की इतके वर्ष होऊ नये? स्थानिक जे आमदार बिमदार सगळे लोकांची मंडळी आहे त्यांच्या हस्तक्षेपामुळे सगळ्या गोष्टी होत नाही. मागे मी एकदा नितीन गडकरींना मी फोन केला होता या बाबतीत. त्याला विचारलं होतं की इथं बोलणं पडवलं. गडकरींनी मला असं उत्तर दिलं होतं की कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेलो. आता नितीन गडकरी जे या रस्ते आणि या सगळ्या गोष्टींचे केंद्रीय मंत्री ते जर समजा कोकणातल्या कंत्राटदाराबद्दल कंटाळून निघून गेले असं म्हणत असतील तर कंटाळे कोणाकडे कशामुळे कंटाळले? आतापर्यंतचा रिवाज असा आहे की तुम्हाला जर रस्ता बांधायचा असेल तर ज्याला लँड ऍक्विजिशन म्हणतो ती लँड ऍक्विजिशन सरकारने करून द्यायची असते आणि मग पुढे कंत्राटदार होतं. हे सगळे रस्ते करत असताना प्रत्येक वेळेला हाच प्रॉब्लेम आलेला आहे की जागा संपादित केलेली नाही. कंत्राटदाराला कंत्राट देऊन मोकळे झाले, पैसे गेले, पैशातनं त्यांचे टक्के गेलेले आहेत आणि रस्ता तिकडेच आहे. ते वर्षानुवर्षे याच गोष्टी होत आले, अशाच होत आहे. आता नवीन बांधलेल्या रस्त्यावर मी आलोय, काय अवस्था आहे नवीन बांधलेल्या रस्त्याची? ते मला आता हे काहीतरी त्या इथे घेऊन जातात कुठल्या बायपास. मी तर तेच विचारलं म्हणजे नुसत्या एका बायपासने काय होणार आहे? बनवलेला रस्ता, नवीन बनवलेला रस्ता हा पण जर खराब होणार असेल त्या बायपासने काय होणार आहे? 2 किलोमीटरच्या काय आहे? आपण राज्य म्हणून हे माझ्या राज्यातलं आहे, नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातनं टक्के किती मिळतील या गोष्टींवरती जास्ती विचार आहे. आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू येतो. बाकी काय सुरू आहे मला जरा सांगा महाराष्ट्रात? आता हे 3ऱ्या मुंबईचं केलं, बरोबर आहे? आता ही 3री मुंबई हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ही 3री मुंबई आता काय 3री मुंबई काय 2री मुंबई काय चालू आहे? त्या 3ऱ्या मुंबईची जाहीर केली. आता मी तुम्हाला साधी गोष्ट फक्त वाचून दाखवतो. या 3ऱ्या मुंबईमध्ये काय गोष्टी येणार आहेत तर इथे एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, संशोधन संस्था आणि बीकेसीपेक्षाही मोठं व्यावसायिक केंद्र उभारलं जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि उच्च मूल्य सेवा उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू होतो. म्हणजे इथे कोण 3ऱ्या मुंबईमध्ये तुम्हाला काय आणायचंय ते महाराष्ट्राला माहिती का? महाराष्ट्राची मुलं मुली तयार आहेत का या गोष्टींसाठी? म्हणजे आपल्याकडचा जो कोणी शेतकरी आहे, आपल्याकडचा जो कोणी जमीनदार जो आहे तो फक्त माझी जमीन मालक एवढाच राहणार आणि त्याच्यासमोर ही 3री मुंबई उभी राहणार, काय घरात काही करायचंय ते, आणि तो फक्त बघत राहणार. म्हणजे ह्या संपूर्ण पेठ, पनवेल, उरण या सगळ्या भागातली जी रायगड जिल्ह्यातली जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना काही सांगणार आहोत का आपण? त्यांना काही तयार करतोय का आपण? की परत बाहेरच्या राज्यांमधून लोक येणार, पुन्हा इथे नवीन वसाहत होणार? आज जे पुण्याची वाट लागली आहे, जी आपल्या बाकीच्या शहरांची जी वाट लागते, बाहेर कळते, बाहेरच्या राज्यांमध्ये कळते की काय होणार आहे. त्याप्रमाणे त्यांच्या पोरामुलींना तयार करतायत ते आणि महाराष्ट्रात पाठवतात. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या मुलं मुलींना काही माहित नाही की इथे काय होणार आहे, काय घडणार आहे. त्यांना कोणतीही गोष्ट सांगितली जात नाहीये की बाबा तुम्ही कुठच्या गोष्टींच्या तयारीला लागा, आपल्याकडे काय गोष्टी येणार आहेत काही माहिती नाही. शहरं उभी करायची, रस्त्याची वाट लावून टाकायची, त्याच्यामध्ये जमिनी विकायच्या आणि जमिनी विकणे एवढा एकमेव धंदा महाराष्ट्रात सुरू आहे. कोकणात तर सर्वात जास्त. कधी कधी वाटतं आता कुठच्याही डेव्हलपमेंटला विरोध करण्यासारखं काही नाहीये, परंतु कोकणाची परिस्थिती पाहिली तर डेव्हलपमेंट नको अशी परिस्थिती आहे. तर ती जर समजा स्थानिक लोकांच्या जर वाट्याला येणार नसेल तर ही डेव्हलपमेंट काय करायची? म्हणजे स्थानिकांच्या काय म्हणतो त्याला
जीवावरती ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या, त्यांच्याकडनं जमिनी घ्यायच्या आणि त्यांना उद्ध्वस्त करायचं. हा जो जमीन मालक आहे हा काय करेल मला जरा सांगा याच्या पुढे. त्यांची पोरं पोरी काय करतील? काय चाटायचे ते रस्ते? आमच्याकडची जमीन, आमच्याकडचं पाणी, आमच्याकडची वीज आणि ह्याच्यावर पोचले कोण जाणार बाहेरचे? महाराष्ट्रामधल्या मुलामुलींच्या उपयोगाची जर समजा प्रगती डेव्हलपमेंट ही जर होत नसेल, काय चाटायची ती प्रगती? हे कोणासाठी सुरू आहे? तर मोठे जमिनीचे तुकडे काढायचे, तरी ह्या सगळ्या आता